हॅलो बाई, कसं काय चालू आहे म्हटलं? काही नाही बा, बसली आहो. गेलता का म्हटलं तिकडे? कुठे गेलती का? कुठची गोष्ट करू राहिला? तेच तू म्हणे ना आजकाल माझी तब्येत खराब राहत आहे म्हणे. हां, कोणतरी काहीतरी केलं म्हणे मला करणी गिरणी. तुम्हाला शॉक होता ना तुमच्या सुनीनंच केलं म्हणे. हां. गेलता का तिथं? देता ना तुम्हाला पता मी ना. म्हटलं होतं ना माय मी ना, म्हटलं होतं जगदीशच्या बापाले चला म्हटलं घेऊन मला तिथं. आता माहिती मग गेल्या कोण नाही तुम्ही? काय चव माय? हां, काय ऐकतं तुमचा भाऊ? म्हणे काही नाही म्हणे, अंधश्रद्धा आहे म्हणे पुरी. हां, असं काही नसते म्हणे. त्या बाबाजवळ गेल्यापेक्षा दवाखान्यात जाय म्हणे, दवाखान्यात चांगली होशील म्हणे, तू तिथं चांगली नाही होशील म्हणे. भरोसा नाही ना माय, तुमच्या भावाचा अशा गोष्टीवर भरोसा नाही आहे. अंधश्रद्धा आहे म्हणते पुरी, अंधश्रद्धा आहे म्हणते. अंधश्रद्धावर काही विश्वास नको ठेवू, श्रद्धा ठेव म्हणे, अंधश्रद्धा नको ठेवू. नाही भाऊले दणका नाही भेटला ना अजून. भाऊले दणका भेटला असता ना मग भाऊले समजलं असतं. आता माय बाई, तुमचा भाऊ बी असाच म्हणे नाही म्हणे. हां, काही जाऊ नको म्हणे. कोण करते म्हणे तुला करणी म्हणे? कोणती तू एवढी चांगली आहेस म्हणे, तुला करणी करणार म्हणे कोणी? असं तसं मला म्हणे बाई. आणि म्हणे माय काही भरोसा नाही म्हणे, अंधश्रद्धा आहे म्हणे, असं तसं म्हणे तुमचा भाऊ. तरी जबरदस्तीने मी घेऊन गेली होती. मग तुमच्या भावानं डोळ्यानं पाहिलं ना, जादून असं म्हटलं, असं नंतर म्हटलं बाबानं असं जादून असं पटकन टिंपू आणलं म्हटलं हातामध्ये. मग तुमच्या भावाला भरोसा झाला. म्हणतो ना मी तुम्हाला, तुम्ही तिथं जा, कसं तुम्हाला पटकन मान येते, पटकनच मान येते तुम्हाला. हो का माय? आता मासुनीची तब्येत खराब होती. रक्षाबंधनपासून तब्येत खराब होती म्हटलं तिची. म्हटलं होतं ना तुम्हाला. हां, तुम्ही होत्या नाही तर तुम्ही पाहिलं ना किती तब्येत खराब होती तिची. तुमच्या डोळ्यानं पाहिलं तुम्ही ना. हां, किती दवाखाना केला माय, किती दवाखाना केला. हां, तब्येतच चांगली नव्हे माय. त्या बाबाजवळ नेलं माय. मी म्हटलं जायचं म्हटलं बाबा त्या बायकोला घेऊन. पोरगाही नाही म्हणे. मी गेली माय मासुनीला घेऊन जबरदस्ती. चल म्हटलं माय काही मीच घेऊन जातो तुले. हां, पोरगा तर काही नाही म्हणून म्हटलं माय, काही जायची गरज नाही आहे. हां, सर्व अंधविश्वास आहे म्हणते, अंधश्रद्धा आहे म्हणते, असं करू नका तसं करू नका. माणसाला काय नाही बाई. हां, मासून झोपून राहायचं, पुरे घरातले कामं मला करायला लागत होते. माणसाला कोणतं कामं करायला लागतात. आणि दवाखाना केला माहिती, दवाखाना केला होता पुरा, काही आराम नव्हता. निरा जाय माय बाई दवाखान्यात, हे करा लागते ते करा लागते, असंच झालं तसंच झालं. माय तेच निरा किती पैसा लागून गेला माय दवाखान्यात. पाण्यासारखा पैसा लागला व बाई. हां, पाण्यासारखा पैसा लागला, पण आराम बी नाही. काय करू माय बाई? मग म्हटलं मी मासुनीला चल म्हटलं माझ्यासोबत, मी घेऊन जातो तुले. खरं सांगतो माय, खोटी नाही बोलू राहिली बाई. मासुनीला घेऊन गेली ना, पाहिल्या बरोबर सांगितलं म्हटलं बाबांना, पाहिल्या बरोबर सांगितलं. हे म्हणे बाहेरच्या झोक्यात आलेली आहे म्हणे. इले कोणतरी काहीतरी केलं म्हणे. तुमचे दुश्मन आहेत म्हणे, तुमच्यावर जळणारे आहेत म्हणे ते म्हणे. कोण आहे? काही नाव नाही सांगितलं का? नाही सध्या नाव नाही सांगितलं. सांगणार म्हणे, नाव बी सांगणार म्हणे. जा लागेल ना तिथं, आता डबल जा लागेल. हो, नाव बी सांगते का कोण काय केलं तर? मग नाही तर काय माय. हां, मग तर म्हटलं बाई जा तुम्ही, कोणा केलं काय केलं सरळ सांगते ना. तुम्ही बार बिमार पडता ना. हो ना माय, बार बिमार पडतो म्हटलं मी. आणि सांगू का ताई तुम्हाला, अमावस्या पौर्णिमा लय भारी जाते माय, मला लयच भारी जाते. काय सांगू माय, अंगमोड्या जांभोया काय येतात माय. हां, निरा लयच भारी जाते ना अमावस्या पौर्णिमा. बाई काय सांगू तुम्हाला वहिनी आता. आणि हात असे गरम येतात माय. बरोबर अमावस्याला 3 दिवस बाकी असले की झाली माय तब्येत खराब. काय सांगू बाई आता, बरंच बरं आहे व माय. बाई चांगलाच मांजा दिला म्हटलं, देणाऱ्यानं तुम्हाला जबरदस्त मांजा दिला. हो ना माय, आता करू काय, काही समजून नाही राहिलं मला तर. हा ना, मी तर बसेन. मी आव ना, माझा भरोसा ठेवा तुम्ही जा त्या बाबाजवळ. सरळ सांगते ना माय, सरळ सांगते. तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही, सरळ सांगते म्हटलं तो बाबा. आता बाई मला एक नवीन न्यूज माहीत पडली. म्हणते लिमिट बी बांधतात म्हणते हे करणी कवट्याचे लोक. हां, करणी कवट्याची लिमिट बी बांधतात म्हणते माय. आता माय बाई वहिनी काय भिवून देऊ राहिला माय बाई तुम्हाला? हां, लेटेस्ट न्यूज देऊ राहिला लगे माय बाई. लवकर चालन म्हणा माय त्या बाबाजवळ. कुठं आहे तो बाबा? न्या ना मला. तुम्ही फिकर काय करतावं? हा ना, मी तर बसलेली. मला जायचंच आहे तसंही मासुनीला घेऊन. तिला घेऊन जातो मी या बारीनं. येतो ना तुमच्या घरी आणि देतो ना तुमचा बंदोबस्त बसून. असा बंदोबस्त बसून देतो की डबल तुमच्या काहीच झालं नाही पाहिजे. ना जादू ना टोना ना काही. लवकर यावं माय वहिनी, लवकर या. बस आता एकच बार जायचं आहे मला. मी आली असती तुमच्या इथं, आताच आली असती. मग ते बी आहे ना माझ्यासोबत. आता माय बाई ते कोण? अजून कोण माय बाई मैसून. ते तिथं राहीन का तुमच्या इथं? राहणारी आहे का? हां, तिला गमते का? तिच्या नवऱ्याला सोडून गमत नाही तिले. मग असं झालं लंगलंग जाणं लंगलंग ये ना. हां, ना 2 दिवस राहीन होईन ना काही. हां, आणि तुमचा बंदोबस्त बसवायचा आहे, जबरदस्त बंदोबस्त बसवायचा आहे तुमचा. आता मग थांबच लागेल ना. हो माय वहिनी, बरोबर बोलले तुम्ही. या बापा लवकर ना बंदोबस्त बसून द्या बरं. हां, निरा बिमारच पडतो ना माय, मी बिमारच पडतो बरोबर. अमावस्या पौर्णिमा पाहूनच बिमार पडतो म्हटलं. जायते ना बाई लोकांची, जायते म्हटलं. जाणारे काही कमी नाही आहे. तसं पाहिलं ना तर आपलेच लोक आपल्यावर जायत असतात. मला पुरा शक तुमच्या सुनाईवर आहे बाई. पुरा शक तुमच्या सुनाईवर आहे. एखाद्या सुनीनंच तुम्हाला काहीतरी घातलं म्हटलं. हां, म्हणे बुडीला टळटळ करते, पुरी राजवट बुडीच्या हाती आहे. तर मला वाटते एका सुनीनंच तुम्हाला चांगलं जबरदस्त मांजा दिलेला आहे म्हटलं. काही खाल्लं गेलं होतं का तुम्ही ना? हां, सुनीच्या हातचं. आता माय बाई काय खाल्लं होतं का म्हणजे? मासूनच स्वयंपाक बनवतात ना, तेच बनवतात स्वयंपाक, तेच देतात खाले. बरं, एखाद्या सुनीची मायगी आली होती का? काही घेऊन आली होती का? तिला भेटायला काही आणलं होतं का तिनं? का तुम्ही गेलता तुमच्या सुनीच्या माहेरी, तिथं काही खाल्लं पिल्लं तुम्ही ना? माय याच धाकानं असं वाटते माय कोणी करीन का कोणाचीच इथं जात नाही. मासुनीच इथं तर बिलकुल नाही जातो मी. हो, बिलकुल जात नाही.
मला वाटतं येईनच काहीतरी आणलं असन आणि तुम्हाला दिलं असन आणि तुमच्या सुनाईचं काम नाही तर मग कोणाचं असन? माहीत आहे ना मला, माहीत आहे. एका शॉक आहे मला. कोण नाही बाई? गावात काही जाणाऱ्याची कमी आहे का हो मावर? ते शांती, शांतीला जायते ना मावर. तिचं माय भजन मंडळीमध्ये तर लय भांडण झालेलं आहे. लय दिवसाचं तिचं माय चालू आहे ना. मला भजन मंडळीतून काढलं तिनं प्लॅन करून. माहीत नाही का तुम्हाला? आता नाही बाई, ते शांताबाई का? मग नाही तर काय, लहान जायते ते मावर. तिला वाटते हिचे 3 पोरं हिचं असं ऐकतात. पैसा आदल्या हर चीजनं समोर आहो ना मी तिच्या, हर चीजनं समोर आहो. म्हणून जायते तिची. आणि तिची ते देराणी बी तसेच. दोघी देराणा जेठाण्या जळतात मावर. असं सांगते ना तर बाबा, कोणा केलं तेही सांगते. तुम्ही टेन्शन नका घेऊ. फक्त चाला तिथं. बरं या मग लवकर. मी वाट पाहते तुमची. बस येतोच मी. हे मासूनीचं एक बार करून देतो काम, मग येतो मी. बरं ठीक आहे. वहिनी ठेवतो म्हटलं मग फोन. हां ठेवा. पहा माय बाई, ध्यान घेऊन देत जा स्वतःचं. आणि खात घेत नका जाऊ कोणाच्या घरचं. नाही हो माय, कोणाच्या घरचं नसतो खात नाही मी, कोणाच्या सीटचं खात नाही. तेच म्हटलं मग मी ना. बरं ठेवा मग फोन. हो बाई, ठेवतो. हो ठेवा. नाही बाई बा, कुठे गेली ती? काय आणलं? कोणाची इच्छा आहे? अहो आत्या, ते पंचापुडी नाही का, त्या पंचापुडीनं भाजी दिली. अहो आत्या, ते पंचापुडी म्हणे बाई म्हणे तुला तुरीच्या दाण्याची भाजी आवडते ना म्हणे. लय दिवस झाली तब्येत बी खराब होती म्हणे, तर आता तू थोडी चांगली वाटू राहिली म्हणे. ते हे म्हणे काय म्हणे माझी तुरीच्या दाण्याची भाजी तुला भाजी आवडते ना म्हणे. तर थोडीशी तोंडाला चव येईन म्हणे तुझ्यावाल्या. नवाईची भाजी आहे म्हणे, काय म्हणे. तर पंचापुडीने मला भाजी दिली. तिने म्हणा चांगली दिसू राहिली मी, तर म्हणून त्यानं डोळ्यात निवड राहिली का म्हणा. तर तब्येत खराब करून दिली म्हणा. आता कशी चांगली झाली तर आता डबल तब्येत खराब करायसाठी देऊ राहिली का म्हणा. आणि तशी तुला लाज नाही वाटत का? तुला माहिती आहे ना, तुला हप्ते चालू आहे ना. हप्ते चालू नाही का बाबाचे? अहो आत्या, तसं काही नसते. मला डॉक्टरनं दवा गोळ्या दिल्या ना, तर त्यानंच आराम आलेला आहे. कसं धीरे धीरे माणसाची तब्येत चांगली होते. मागात विटॅमिनची कमी झाली होती, आयरनची कमी झाली होती. सरच कमी झालं होतं माझ्या शरीरात. मग दवा गोळ्या दिल्या डॉक्टरनं, ते धीरे करून ते वाढलं, तर मग तब्येत ऑटोमॅटिक चांगली झाली. तसं काही नाही, हप्ते गिप्ते असं काही नाही आहे. त्यानं काही चांगली नाही झाली. दवाखान्यात गेली होती, दवा गोळ्या औषधानंच चांगली झालेली आहे. आता नाही बाई, काय सांगा बाई आजकालच्या पोरीले. मग इतक्या दिवसाची कमी चांगली झाली मग? काय गेली एवढी दवाखान्यात? दवाखान्यात जात होती तरी तब्येत चांगली होती राहिली. कमजोरी आहे करत होती. आता नाही बाई, काय सांगू आता तुले. त्या मर्जीनं नाही, त्या मर्जीनं. आता डबल जर ती तब्येत खराब झाली तर आपण कुठे घेऊन नाही जाऊ रे बा. तुला काही भरोसा नाही आहे बाप्पा. तुला काही घेऊन नाही जाईन मी कुठं. खायचं आहे तर खाय नाही बाई, तू खाय. आणि तू काय ते पंचाबुडी मोठी तिथाला बरं. तिला छूछा एकदम चांगल्या नाही ते बुडी बहुत पहिलेपासून ओळखते मी त्या बुडीले. माझी सासू त्या बुडी सांग मला बोलू नाही दे म्हटलं, बोलू नाही दे. आणि तू त्या बुडीच्या घरचं खातं म्हटलं, खातं तू पाय नाही बाई तू. आपल्याला काही नाही बापा, आपल्या तर कानावर हात आहे. कशानं काही झालं तर तू तुझ्या पायात बसशील. आपण नाही घालू रे बा त्या मॅटरमध्ये हात. डबल आपण नाही घालू. आता नाही बी आत्या, तुम्ही तर भिवून देऊ राहिला मला. भिवून देऊ राहिला म्हणजे मी का खोटी बोलली का? मी खोटी बोलत असेल तर गावात नाही कोणाला विचारतो. त्या बुडीच्या हातचं कोणीच नाही खात म्हटलं. कोण नसते खात. सरे म्हणतात ते कर नक्की आहे, तिला छूछा येते म्हणते. आता काही बोलता का? बुडी किती चांगली आहे ते काय नाही बे तू. आणि एवढी मोठी भाजी दिली का की नाही बाई, का पुऱ्या घराला काही करायचा काही विचार आहे का तिचा? नाही, त्या आजीनं स्पेशल माझ्यासाठी बनवली होती, म्हणजे आपल्या सराईसाठी. काय नाही बाई, मी तर नाही खाणार बापा. माझ्यासाठी अलगची भाजी बनव. तुला खायची आहे तर तू खाय. चल नाही बाई, काय सांगावं कोणाला काही समजत नाही. तुला खायची असेल तर खाय नाही बाई, नाही खायची असेल तर नको खाऊ. पण माझ्यासाठी दुसरी भाजी बनव. नाही, मी नाही खात बापा त्या पंचाबुडीच्या हातचं. चालली मी आता. पाय तू आता, तू ये तू. नाही बाई, आत्यानं तर भिवून बी दिलं बाप्पा मला. आता मला भिवही लागत आहे. आता करू तर काय करू, काही समजून नाही राहिलं मला तर. जाऊ दे. नाही बाई, त्या बुडीनं प्रेमाने एवढी मोठी भाजी बनवून दिली, एका फेकून देऊ का मी? असं काही नसते असं. खाऊन घेतो मी. कोणती माझ्या सासूला पता लागू राहिला, खाल्लं का नाही खाल्लं तर एवढी मोठी एका भाजी फेकून द्या बापा. अनाजाचा अपमान करावं का? अनाज आहे ते. लोक याच्यासाठी दिवस आणि रात्र काम करतात म्हटलं अनाजासाठी, आणि ते अनाज मी का फेकून देऊ का? माझी सासू काही बोलते. पुरी अंधश्रद्धा आहे म्हटलं, ही अंधश्रद्धा आहे. मी तर खातो बापा, मला काही नाही होत. आणि राहिला माझ्या सासूचा प्रश्न, माझ्या सासूसाठी बनवून देईन थोडीशी अलग भाजी. फेकत नाही बापा, मी फेकत नाही. अनाज आहे. या अनाजासाठी काही लोक तरसतात म्हटलं. काही लोकांना पोटभर जेवण नाही भेटत, आणि आपल्याला भेटते तर आपण काय एवढी अति करावं का? बापा, मी नाही फेकत. अनाज आहे ते. अन्न हे परब्रह्म असते, आणि ते फेका नाही लागत. मी नाही फेकीन. एवढी मोठी भाजी फेकू का मी? माझ्या सासूचं एवढं देवधर्म करून काय कामाचं? जेव्हा अन्नाची कदरच नाही आहे माझ्या सासूले. आज आपण अनाजाची कदर करू तर उद्या अनाज आपली कदर करील. नाही बापा, मी नाही फेकत. मी एवढं मोठं अनाज नाही फेकू शकत. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, ऐ जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा, तेरा एतबार ना रहा, दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. रोहिणी ताई,
रोहिणी ताई. मोहिनी वहिनी काय आल्या तुम्ही इथून? मला तुमच्यासोबत बोलायचं नाही आहे. जा तुम्ही, जा प्लीज, इथून जा. मला महालवर सोडून द्या. जा लवकर इथून, जा. रोहिणी ताई, माझी गोष्ट तर ऐका. वहिनी काय ऐकू तुमची गोष्ट? मी काय ऐकू? आता ऐकासारखं राहिलेलंच काय राहिलेलं आहे? एक बार मी तुम्हाला काय म्हणू राहिली ते ऐकून घ्या, मग बादमध्ये तुम्हाला जो विचार करायचा आहे महाभारत तो विचार करा. पण मला जे मनाचं आहे तुम्हाला ते ऐकून तर घ्या. ठीक आहे, बोला बोला बोला. आता मी नाही बोलणार तुमच्या संग, दुसरंच कोणतरी बोलणार. कोण? सिमरन. ए सिमरन, इकडे. हाय रोहिणी. हाय. तुमच्या मैत्रिणीला काय बोलवलं? माझ्यासोबत काय काम आहे? तिला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला, ऐकून तर घ्या. मा गोष्ट रेखीन नाही तुम्हाला, पण हिच्या तर गोष्ट रेखीन राहील ना. हे स्पेशली पुण्यावरून आलेली आहे तुमच्यासोबत बोलायला, फक्त तुमच्यासोबत बोलायला. आणि तुमचा जो गैरसमज झालेला आहे आदित्यबद्दल तो गैरसमज दूर करायला. काय गैरसमज झाला? मला काही गैरसमज नाही झाला. मी ना कानानं ऐकलं. फक्त तुम्ही ना कानानं ऐकलं. कानानं उडती उडती गोष्ट ऐकली तुम्ही ना. पक्का नाही माहीत ना तुम्हाला? पक्क नाही माहीत म्हणजे? आदित्यनं स्वतः सांगितलं. तुम्हाला माहीत आहे ना, सिक्क्याच्या दोन बाजू असतात. तुम्ही ना सिक्क्याची फक्त एकच बाजू पाहिलेली आहे, दुसरी बाजू नाही पाहिली. दुसरी बाजू तुम्हाला माहीत नाही आहे. दुसरी बाजू तुम्हाला हे सिमरन सांगणार, माझी मैत्रीण. सिमरन सांग. हो रोहिणी, तुला पूर्ण गोष्ट नाही माहिती. काय झालं होतं काय नाही, अतीतमध्ये काय झालेलं आहे आदित्यसोबत काय नाही, तुला काहीच माहिती नाही आहे. मी तुला सांगते. सांग. बरोबर बोलला आदित्य की त्याचं अफेअर होतं. तो रिलेशनशिपमध्ये होता, पण त्या मुलीला स्वतः त्यांनी नव्हतं सोडलं. त्यांनी त्या मुलीला धोका नाही दिला, त्या मुलीने त्याला धोका दिलेला आहे. त्यांनी नाही दिला. तो खूप चांगला मुलगा होता. तो तिच्यावर खरं प्रेम करत होता, पण ती मुलगीच लालची होती आणि त्या मुलीने आदित्यला धोका दिला. म्हणूनच तो पुन्हा सोडून इथं आला. आणि बार काऊन पुण्याला जात होता मग आदित्य? हो, ते पण एक राज आहे, त्याची पण एक गोष्ट आहे. काय राज आहे, काय गोष्ट आहे? मला तर काही समजण्यात नाही राहिलं, काही नाही समजू राहिलं. मला खुलून सांग. सांगतो सर्व सांगतो आणि तुला सर्व समजेल. सांग ना मग लवकर, सांग ना. बार आदित्य पुण्याला जात होता, हे बरोबर आहे तुझं. बार तो पुण्याला जात होता, पण का बरं जात होता, कासाठी जात होता हे माहिती आहे तुला? कासाठी जात होता म्हणजे अजून बी त्या पोरीसंग त्याचा अफेअर आहे, अजून बी तो त्या पोरीला प्रेम करते, हेच कारण असेल ना. नाही रोहिणी, तू टोटली रॉंग विचार करत आहे आदित्यच्या बाऱ्यात. खूप रॉंग विचार करत आहे. रॉंग विचार करत आहे म्हणजे हे की ती मुलगी आदित्यला ब्लॅकमेल करत होती की तू मला एवढे पैसे दे, एवढी रक्कम दे, नाही तर मी तुझी सगाई जे झालेलं आहे, तुझं जे साक्षगंध झालेलं आहे ते तोडून टाकीन. आणि आदित्य तुला खूप प्रेम करत होता. त्याला असं वाटत नव्हतं की तू त्याच्या जिंदगीतून चालली गेली पाहिजे. तू त्याला सोडलं पाहिजे, त्याच्याबद्दल गैरसमज तुझ्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे, असं त्याला मुळीच वाटत नव्हतं. त्याला असं वाटत होतं की तू तुला गमावून बसणार. तू साक्षगंध तोडून देशील, त्याच्या जिंदगीतून चालली जाशील. तो या गोष्टीला भीत होता, म्हणून ती जे म्हणत गेली ना तो ते करत गेला. आणि हे सर्व सहन आदित्यनं फक्त तुझ्यामुळे केलेलं आहे. तुझ्यावर तो खूप प्रेम करतो, खूपच जास्त प्रेम करतो. त्याच्यामुळे ती जे म्हणत गेली ना ते आदित्य ऐकत गेला. आणि त्यामुळे सिच्युएशन एवढी बेकार झाली की तुमचं साक्षगंध तुट्यावर आलेला आहे आज. आणि ही सर्व गोष्ट मला माहिती नव्हती, बिलकुल माहिती नव्हती. जेव्हा मला मोहिनीचा फोन आला आणि मोहिनीने मला सांगितलं अशी सिच्युएशन आहे, अशी गोष्ट आहे, इन्फॉर्मेशन काढायची आहे या मुलाच्या बाऱ्यात, कसं आहे, काय आहे, तिथं काही आहे का, काही झालं होतं का, असं तसं. तेव्हा मी पूर्ण इन्फॉर्मेशन काढली. त्याच्या मित्राशी बोलली, जे त्याचे मित्र नाही आहे त्यांच्याशी बोलली, सर्व लोकांशी बोलली. ऑफिस स्टाफमध्ये त्याचीवाली थोडीशी विचारपूस केली. तेव्हा मला माहिती पडली, ही माहिती मला माहीत पडली. मी तेव्हा तुला सांगत आहे. आणि अशी बी गोष्ट नाही आहे की मी कोणाच्या सांगण्यामध्ये आली किंवा देखादेखीची मी गोष्ट केली की नाही खूप चांगला मुलगा आहे, असा आहे तसा आहे आणि मी यकीन केला. नाही, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा मी यकीन केला. म्हणजे तुला सर्व समजेल. चाल तू माझ्यासोबत, चाल तू माझ्यासोबत, चाल. कुठे? तू चाल तर खरी, सर्व क्लिअर होऊन जाईल. पण कुठं जायचं आहे? आता तू जास्त सवाल जवाब नको करू, फक्त तू चाल माझ्यासोबत. आता बघ, मी ना आदित्यची मैत्रीण आहे ना, मी तुझी मैत्रीण आहे, मी मोहिनीची मैत्रीण आहे. मला तुझ्याशी खोटं बोलून भेटीनच काय भेटीन? सांग तू मला, सांग. आणि मी तुझ्याशी खोटं का बरं बोलीन? हो ते पण आहे, तुला माझ्यावर भरोसा ठेवावाच लागेल. चाल तू माझ्यासोबत. वहिनी. रोहिणी, आतापर्यंत तुम्ही जे म्हटलं ना ते आम्ही केलं ना, आता आम्ही जे म्हणत आहे ते तुम्ही करा. चला तुम्ही चला. ऐका, हिचं ऐका, चला. बरं बापा, आता तुम्ही म्हणूच राहिला तर चला मग. पण कुठं जायचं आहे, काय जायचं आहे सांगा तर खरी. रोहिणी ताई, तुमचा मावर भरोसा आहे ना? आहे ना? वहिनी, आपल्यातनी कितीही काही झालं असेल तरी तुमच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे. मग विचारू नका कुठं चाललो, काय चाललो, फक्त चला. बरं ठीक आहे वहिनी, चला हे बी करून पाहू. विशाखा ताई. अरे मोहिनी आली वाटते रोहिणीला घेऊन. हो रोहिणी आली वाटते. अरे विशाखाताई, सोनूबाई इथं चालू काय आहे? काय चालू आहे बाई? तू इथं कशी काय? माहीत पडेन सर माहीत पडेन तुले. थांब बाई, अजून आलेच नाहीत का ते? येतो म्हणे, बस 5 मिनिटात येतो म्हणे, रस्त्यातच आहे. कोण रस्त्यात आहे? कोण येणार आहे?
रोहिणीताई धीर धरा थोडा, सर्व माहीत पडेल तुम्हाला, सर्व माहीत पडेल. ताई अरे बापा रे, आदित्यजी आणि हा कोण पोरगा आहे? चालू काय आहे? कोणी सांगणार मला? सांगणार? हां, सांगण्याची कृपा करेन कोणी मला. काय चालू आहे सांगणार कोणी? नमस्कार वहिनी. नमस्कार वहिनी. वहिनी मी? रोहिणी वहिनी तुम्हीच आहे ना? तुमचंच नाव रोहिणी आहे ना? हो हो, माझं नाव रोहिणी आहे. एवढा उशीर का? हां, याला एवढा उशीर असते का? जाऊ द्या, उशिरानं आले तर आले. भाऊ, पहिले तुम्ही ज्या कामासाठी आले ते काम करा. हो ताई ठीक आहे. रोहिणी वहिनी सॉरी, मी कोणाची वहिनी गिनी नाही आहे. आणि मला इथं काऊन घेऊन आले तुम्ही? मला आदित्यजी सोबत बोलायचं नाही आहे. चालली. वहिनी प्लीज जाऊ नका. एक बार माझी गोष्ट ऐकून घ्या. हां, मग तुम्हाला जे करायचं आहे ते करा. काय म्हणायचं आहे भाऊ तुम्हाला? मी तुम्हाला ओळखत नाही, सॉरी. वहिनी तुम्ही मला ओळखत नसाल तरी मी तुम्हाला चांगल्यानं ओळखतो. माझं नाव अजय आहे. मी आदित्यचा मित्र आहे. पुण्यावरून आलेलो आहोत. तुम्ही पुण्यावरून या का मुंबईवरून या, मला काही घेणं देणं नाही, मला काहीच ऐकायचं नाही. रोहिणीताई, ते जे म्हणत आहे एक बार ऐकून तर घ्या त्या दादाचं. ऐका तर खरी. बरं ठीक आहे, बोला काय म्हणायचं आहे? मला काही मनाचं नाही आहे, काही दाखवायचं आहे. काय दाखवायचं आहे दाखवा, टाईम नाही आहे माझ्याकडे. बरं ठीक आहे, फक्त 5च मिनिट लागतील. वहिनी तुम्ही हा एक बार व्हिडिओ पाहून घ्या. मला माहीत आहे मी काही सांगेन ना तुम्हाला माझ्या गोष्टीवर यकीन नाही. तुम्हाला वाटेल की मी याचा मित्र आहो म्हणून मी बोलू राहिलो. तुम्ही हा व्हिडिओ एक बार पाहून घ्या. पूजा तू का बरं आदित्यसोबत अशी करू राहिली? का बरं त्याला टॉर्चर करू राहिली? काऊन त्याला पैसे काऊन मागू राहिली? पैसे नाही आहे म्हणते ना त्याच्याजवळ, तू तुला पैसे नाही देऊ शकत. म्हणजे मी काऊन पैसे मागू राहिली? पूजा तू माझ्यासोबत खोटी नको बोलू. मला सर्व तुझी चालाकी माहीत आहे. काय माहिती आहे तुला? काय माहिती आहे? मला आदित्यनं सर्व सांगितलं की तू त्याला टॉर्चर करू राहिली म्हणून. भुलून गेली का तू स्वतःच्या बऱ्यात? तू काय काय केलेलं आहे भुलून गेली? आदित्य तर तुझ्यावर प्रेम करत होता ना? खरं प्रेम करत होता. धोका तू दिला ना आदित्यला? आदित्यने दिला का तुला? जर आदित्यने तुला धोका दिला असेल ना तर चांगलंच काम केलं त्यानं. चांगलं काम केलं. तू होतीस त्याला एक. आदित्य आणि मला धोका देईन? तुला मी धोका खाणारी दिसते का? मी धोका देणारी आहे. आदित्यला धोका मी दिला होता. आणि सॉरी युअर काइंड इन्फॉर्मेशन. बाय द वे, आदित्यने मला नव्हतं सोडलं, मी आदित्यला सोडलं होतं मी आदित्यला. तो काय मला सोडणार? मी स्वतः सोडलं होतं त्याला. आणि मी चीट केलं होतं, त्याने नव्हतं केलं. मग सोडून दे ना आता आदित्यला. त्याला तू सोडलं होतं ना, आता कशासाठी ब्लॅकमेल करू राहिली? ब्लॅकमेल करू राहिली? मला पैसे पाहिजे. मी आदित्यसोबत प्रेम पण पैशासाठी केलं होतं, मी त्याला सोडलं पण पैशासाठी होतं. ठीक आहे, सोडून देते मी. आदित्य मला 10 लाख रुपये देत नाही आहे, तू मला 10 लाख रुपये देऊन दे, मी आदित्यला सोडून देते. तसं पण मला काही घेणं देणं नाही आहे त्याच्यासोबत. मला तर एवढं नाही समजत, आदित्यसारखा हुशार पोरगा तुझ्या जालमध्ये कसा काय फसला? आदित्य आणि हुशार त्याच्यासारखा बेवकूफ पोरगा तर मी माझ्या लाईफमध्ये नाही पाहिला. म्हटलं कधी नाही पाहिला त्याच्यासारखा बेवकूफ मुलगा. त्याला फसवणं होतं, माझ्या बाया हातचा खेळ होता. त्यांनी मला आधीच सांगून दिलं होतं की माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, माझ्या गावाला एवढं वावर आहे, असं आहे तसं आहे. मग मला समजून गेलं की याला फसवायला पुरते. ही पैशावाली पार्टी आहे. नंतर याच्याकडून पैसे पण काढता येतील. आणि मी तेच केलं. माझं काही इंटरेस्ट नव्हता आदित्यमध्ये, फक्त मी त्याला पैशासाठी फसवलं होतं. पण त्याची जिंदगी बरबाद होत आहे ना. त्याची जिंदगी बरबाद होऊ राहिली, त्याच्यात माझा काय कसूर? तो बेवकूफ आहे, मी बेवकूफ नाही आहे. आणि तू त्याच्या इकडून एवढा बोलू राहिला ना, तर मला 10 लाख रुपये देऊन दे, मी त्याचा पिछा सोडून देते. नाही तर त्याची जिंदगी पुरी मी बरबाद करून राहील, पुरी बरबाद करून टाकीन त्याची जिंदगी. त्याला याच पोरीसोबत काय, मी कोणाच पोरीसोबत लग्न नाही करू देत. मी काही अशी तशी नाही आहे म्हटलं. बस भाऊ, आता नका दाखवू, राहू द्या, बस झालं, राहू द्या, बंद करा. आदित्यजी सॉरी, माफ करून द्या मला, माफ करून द्या. मी तुमच्यावर भरोसा नाही केला मी तुमच्यावर भरोसा. माफ करून द्या मला. जेव्हा तुम्हाला माझी सर्वात जास्त गरज होती तेव्हाच मी तुमच्यासोबत उभी नव्हती. माफ करून द्या मला, माफ करून द्या. खरं सांगतो मी आता मी हमेशा तुमच्यावर भरोसा करीन, कधीच शक नाही करीन, कधीच नाही करीन शक. माफ करून द्या मला. रोहिणी आधी तू रडणं बंद कर. रडू नको. रडताना चांगली नाही दिसत तू. रडणं बंद कर पहिले. आदित्यजी बाय म्हटलं ना, रडणं बंद कर पहिले. तूच नाही, तू या जागी जर कोणी बी असती ना, कोणी पोरीनं असंच केलं असतं. तुझी काही गलती नाही आहे, गलती माही पण आहे. मी ना तुला आधीच सर्व काही खरं सांगून द्यायला पाहिजे होतं. मी ना तुझ्यापासून ही गोष्ट लपवली. हेच माझी गलती झाली, सगळ्यात मोठी गलती झाली, हेच गलती झाली माही. आता कधीच मी तुझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवणार नाही, कधीच नाही लपवणार. मी पण तुमच्यापासून कधीच कोणती गोष्ट लपवणार नाही. आपण दोघं पण आता एकामेकापासून कधीच कोणतीही गोष्ट नाही लपवत जाऊ. सर्व गोष्ट सांगून देत जाऊ एकामेकाला. ठीक आहे? हो ठीक आहे, प्रॉमिस. पक्का प्रॉमिस? हो. तुम्ही ना माफ केलं ना मला? माफ केलं ना म्हणजे तुझी गलतीच कधी होती की मी तुला माफ करणार? खरं? हो खरं. चला बाप्पा, सर्व काही चांगलं झालं. अंत भला तो सब भला.
म्हणतात ना चांगल्या लोकांचं चांगलंच होत असते. हां, उशिरानं होते पण चांगलं होते. हो ताई, ही गोष्ट तर तुम्ही 100% बरोबर बोलल्या. चांगल्या लोकांसोबत हमेशा चांगलंच होत असते. चला बाप्पा, एवढ्या दुरून आली मी. हां, ज्या कामासाठी आली होती ते काम झालं. आता मला चांगलं वाटत आहे. दादा, सिमरनताई, तुमचं पण थँक्यू. तुम्ही एवढ्या दुरून पुण्यावरून टायमातून टाईम काढून आमच्यासाठी इथं आले. थँक्यू. हा माझा पक्का मित्र आहे, अजय याचं नाव. अच्छा, अजय दादा थँक्यू. सिमरनताई थँक्यू. अगं थँक्यू म्हणायची काही गरज नाही आहे. चल मग आदित्य, जातो आम्ही. सिमरन, झालं आपलं काम. चला मग पुण्याला आज. बापा, नाही जाऊ नका. आता लग्न होईपर्यंत नाही जायचं आहे. आता लग्नच होणार आहे आमचं लवकरच. नाही गं, लग्नासाठी येऊ ना आम्ही, परत येऊ. नाही पप्पा, लग्न होईपर्यंत जाऊ नाही देत मी तुम्हाला. काही जायची गरज नाही आहे. हो अजय, हां आता लग्न होईपर्यंत जाऊ नको. आता आलास तर जाऊ नको. बरं ठीक आहे, पाय तू सुट्टी भेटली तर म्हणजे भेटणारच आहे सुट्टी. सुट्टी देणं पूजाच्या हाती आहे ना. हो, पण देणार नाही ना, ते देणार नाही. पूजापासून कशी सुट्टी घ्यायची आहे आता समजलं मला. व्हिडिओ आहे ना तुझ्याकडे, फॉरवर्ड करून दे पूजाले. झालं, सुट्टी भेटून जाईल.